आणि त्यांच्यापासून युकॅरियोटिक सेल्स तयार झाल्या. बॅक्टेरिया आणि युकॅरियोटिक सेल्स यांच्यामध्ये असलेला एक ठळक फरक म्हणजे बॅक्टेरिया हे अनकम्पार्टमेंटलाइज्ड सेल्सचे बनलेले आहेत. त्यांच्यामध्ये एक सिंगल कंपार्टमेंट आहे. जसं आपण म्हणूया की एखादं घर आहे, त्याला एकच खोली आहे, तर बॅक्टेरिया तसे एकाच कंपार्टमेंटचे बनलेत. आणि नंतर युकॅरियोटिक सेल्स ज्या आहेत त्यांच्यामध्ये सेल्सच्या आत कंपार्टमेंटलायझेशन आहे. जसं आपल्या घरामध्ये आपण वेगवेगळ्या खोल्या असतात आपल्या, तसं सेल्समध्ये वेगवेगळ्या कंपार्टमेंट्स आहेत. त्या प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये असणारी pH, त्याच्यामध्ये असणारी सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन ही वेगवेगळी आहे. म्हणजे एकाच सेलमध्ये वेगवेगळ्या एन्व्हायरमेंट्स आहेत आणि त्या प्रत्येक एन्व्हायरमेंटचा एक कप्पा म्हणजे एक सेल ऑर्गॅनेल. युकॅरियोटिक युनिसेल्युलर फॉर्म्स अमिबासारखे किंवा पॅरामेशियम सारखे ते नंतर उत्क्रांत होत गेले आणि त्यांच्यापासून हळूहळू कॉम्प्लेक्स फॉर्म्स ऑफ लाईफ, सजीवांचे थोडेफार कॉम्प्लेक्स फॉर्म्स तयार होऊ लागले.